नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। पौष महिन्यामधील प्रत्येक रविवारी केलं जाणारं व्रत म्हणजे सूर्यनारायण व्रत। हे अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने कसं करायचं, सूर्यनारायण व्रताचा म्हणजेच पौष रविवारचा उपवास कसा केला जातो, तो कधी सोडावा आणि या उपवासाला वरण भात भाजी पोळी हे खाल्लं जात नाही, मग या उपवासाला काय खावं, त्याचबरोबर या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे, एखादा रविवार जर मासिक पाळीमध्ये वगैरे गेला तर काय करायचं, गावाला वगैरे गेलो तर काय करायचं आणि अजून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। वेगवेगळ्या भागानुसार शहरानुसार हे व्रत करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असू शकते। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आमच्या भागामध्ये किंवा माझ्या घरामध्ये हे व्रत कशा पद्धतीने केलं जातं, अगदी लहानपणापासून मी बघत आलेली आहे तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे जे सूर्यनारायण व्रत आहे ते पौष महिन्यातल्या पहिल्या रविवारी सुरू केलं जातं आणि पौष महिन्यातला जो शेवटचा रविवार असेल त्या रविवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं। आता पहिला रविवार तर पौष महिन्यातला झालेला आहे, आता दुसरा रविवार आहे। मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा की आम्ही दोघी बहिणीच आहोत। मागच्या वर्षी माझ्या बहिणीचं लग्न झालं, ती आउट ऑफ इंडिया आहे। माझ्या आईवडिलांचं मलाच बघावं लागतं सगळ्या गोष्टी वगैरे, तर माझ्या वडिलांची तब्येत बिघडली होती म्हणून मी गावाला गेली होती, त्याच्यामुळे पहिल्या रविवारच्या अगोदर हा व्हिडिओ मला टाकणं शक्य झालं नाही, म्हणून आता दुसऱ्या रविवारच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। पौष महिन्यातील रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, कारण सूर्य उदय होण्याच्या पूर्वी ज्यांचं हे व्रत आहे त्यांना स्नान करायचं असतं आणि या सूर्याची पूजा सुद्धा करायची असते। आणि माझ्या मामाच्या घरी माझी आजी मामी तर आहे ना, त्यांच्याकडे तर मुक सुद्धा पकडलं जातं। मुक म्हणजे काय की स्नान वगैरे होईपर्यंत, ही सूर्याची पूजा होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही। माझ्या माहेरी म्हणजे आईकडे तसं नाहीये, माझ्या आईच्या माहेरी अशी पद्धत आहे आणि माझ्या सासरी सुद्धा अशी पद्धत नाहीये। तर एक तुम्हाला शेअर केलं की प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धती असू शकतात। स्नान झालं की पूजा मांडणी आणि पूजा करून घ्यायची आहे, पण या पौष महिन्यामध्ये सूर्याची उपासना करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे दररोज जरी शक्य झालं नाही तर या रविवारच्या दिवशी स्नान झालं की अगोदर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये कुंकू, थोड्याशा अक्षदा, एक लाल फूल आणि शक्य झालं तर छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आणि याने उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर तुळशीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, कारण हा जो सूर्य आहे, ही जी पूजा मांडणी आहे ना ती तुळशीजवळ केली जाते। आजही बघा, आता गावाकडे माझी आई वगैरे तुळशीजवळ करतात, पण आजकाल आपण फ्लॅटमध्ये वगैरे राहतो, तुम्हाला शक्य असेल बाल्कनीमध्ये वगैरे जागा असेल तर तुम्ही तिथेही पूजा मांडणी करू शकता, पण बऱ्याच जणांची तुळस ही खिडकीमध्ये वगैरे असते, तर मग अशा जागी आपण पूजा मांडणी करू शकत नाही। मग तुम्ही देवघराच्या बाजूला, देवघराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये जिथे कुठे जागा आहे, जिथून खिडकीतून सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालू शकतं। रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातलं जात नाही, तुळशीची पानं तोडली जात नाही, तुळशीला स्पर्श केला जात नाही। मग तुळशीची पूजा जी आहे ती पौष रविवारी फक्त दुरून हळद कुंकू अर्पण करायचं आहे। तुळशीजवळ एक तुपाचं निरांजन लावायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे, तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि तिथे तुळशी वृंदावनाच्या समोर तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे। किंवा घरात जरी तुम्ही करणार असाल तर आता ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। पूजा मांडणी करण्यासाठी एक पाट ठेवायचा आहे, त्या पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आहे। त्या पाटावर सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, गणपती बाप्पा स्वरूप म्हणून सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करायची आहे, त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतर रांगोळीने सूर्य काढायचा आहे। जसा तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे तसा, किंवा तुम्हाला जसा येईल तुमच्या भागामध्ये जसे सूर्यनारायण काढतात या व्रताला त्या पद्धतीने तुम्हाला सूर्य काढून घ्यायचा आहे। सूर्यदेवांच्या बाजूलाच आदित्य राणूबाई सुद्धा रांगोळीने काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर सूर्यदेवांना आणि आदित्य राणूबाईंना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या, फुलं अर्पण करायची, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कापसाची माळ, ज्याला वस्त्रमाळ म्हटलं जातं, ती वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। आणि या पूजेच्या समोर किंवा त्या पाटावर एका बाजूला 2 गाजरं असतील, ढाळा म्हणजे ज्याला हरभरा म्हटलं जातं ते, बोर,
उसाचे तुकडे, हे सुद्धा जे आपण संक्रांतीचं वाण म्हणून सुगडामध्ये भरण्यासाठी वापरतो ना, त्यामधील जे काही साहित्य तुमच्या घरी अवेलेबल असेल तर ते साहित्य आपल्याला या पूजेच्या पाटावर ठेवायचं असतं. आणि या पद्धतीने ही झाली आपली सूर्यनारायण व्रताची पूजा. आता ही पूजा सगळी झाल्यानंतर कथा ऐकायची असते. कथा ऐकल्याशिवाय हे जे व्रत आहे, हा रविवारचा जो उपवास आहे ना, तो पूर्ण होत नाही. मी तुम्हाला आमच्या भागातलं सांगायचं झालं तर सांगते की आमच्याकडे काय आहे ना, जवळजवळ सगळ्याच घरांमध्ये हे व्रत केलं जातं. तर काय करतात महिला की समजा एखादी महिला एका रविवारी आपापल्या घरी सगळ्या पूजा करतात आणि एक महिला सर्व महिलांना चहा पिण्यासाठी बोलवते. म्हणजे सकाळच्या वेळेस सकाळी सर्वांची सूर्यनारायणाची पूजा झाली की 10च्या अगोदर चहा पिण्यासाठी बोलवतात, 9:30-10 वाजता. आणि मग ज्यांच्या घरी चहा पिण्यासाठी बोलवलेलं आहे तर त्यांच्या घरी सर्वांना ते हळदी कुंकू लावतात. सर्वांच्या हातामध्ये 5-5 किंवा चिमूटभर अक्षदा देतात. आणि ज्यांनी चहा पिण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे त्यांच्या घरातली त्यांची मुलगी असेल किंवा ज्यांना वाचता येतं ते कहाणी वाचतात. आणि ज्या सर्व महिला आलेल्या आहेत त्या ही आदित्य राणूबाईची कहाणी ऐकतात आणि ह्या ज्या अक्षदा आहेत त्या तिथे अर्पण करतात. तर या पद्धतीने म्हणजे आमच्या भागामध्ये कहाणी वाचली जाते किंवा ऐकली जाते. मी सुद्धा लहानपणी ही कहाणी खूप वाचलेली आहे, माझी आई जेव्हा बोलवायची बायकांना वगैरे. पण आजकाल हे शक्य होत नाही. तर काय करायचं, ही पूजा करून झाली की लगेच आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या, कहाणी ऐकायची आणि त्यानंतर त्या सूर्यनारायणाला अर्पण करायच्या आहेत. तर या पद्धतीने आपली पूजा आणि कहाणी ऐकणं झालं. आता वळूया आपण उपवासाकडे. तर हा जो रविवारचा उपवास आहे, उपवास करण्याची सुद्धा पद्धत प्रत्येक भागानुसार शहरानुसार वेगवेगळी असू शकते. पण माझी आई किंवा आमच्या घरातले जे उपवास करतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जसं की बघा, आमच्याकडे किंवा हा जो उपवास आहे तो भाजलेले पदार्थ खाऊन केला जातो. जसं की नॉर्मल बघा आपण पोळी, भाकरी, भात, वरण करतो ना, तर या उपवासाला ते खायचं नसतं. या उपवासाला तुम्हाला खिचडी खायची असते. तांदूळ आणि मूग डाळ हे दोन्ही भाजून घ्यायचं. डायरेक्ट त्याची खिचडी बनवायची नाही. हे दोन्ही भाजायचं, अगोदर कोरडंच भाजायचं, तेल वगैरे काही नाही, थोडंसं कोरडं भाजायचं आणि त्यानंतर अगदी हळद मीठ टाकून याची जिऱ्याची फोडणी टाकून खिचडी तुम्हाला बनवायची आहे. तर ही खिचडी तुम्ही उपवास सोडायला खाऊ शकता. आणि दुसरं, तुम्हाला भात वगैरे आवडत नसेल, नुसत्या खिचडीवर तुम्हाला दिवस निघत नसेल तर मग तुम्ही दशमी खाऊ शकता. दशमी म्हणजे काय की गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये न तिंबता ते दुधामध्ये तिंबायचं आणि या दुधाने तिंबलेल्या कणकेची तुम्हाला पोळी बनवायची आहे. आणि ही पोळी जेव्हा आपण तव्यावर बनवतो तर त्याच्यावरून तेल लावायचं नाहीये. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही शुद्ध गाईचं तूप जे असतं ते लावू शकता किंवा काहीच नाही लावलं, फक्त पोळी भाजून घेतली तरी सुद्धा चालते. तर या पद्धतीने खिचडी आणि तुम्ही ही जी पोळी आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही भाजी खाऊ शकता. कोणतीही जी भाजी असेल, कोरडी भाजी वाफेवर शिजवलेली खायची, पाणी टाकून शिजवलेली भाजी खायची नाही. अशी कोणती भाजी असेल की जी वाफेवर शिजवली जाते तर ती भाजी तुम्हाला खायची आहे. म्हणजे आमच्या भागामध्ये तरी असं आहे. आता माझी आई वगैरे तर ना एवढं सगळं खात नाही, केली तरी थोडीशी खिचडी करतात भाजून आणि त्याच्यावरतीच उपवास सोडतात. हा जो उपवास आहे तो सायंकाळी सूर्य मावळण्याच्या आत सोडायचा असतो. तुम्ही दुपारी आपण जो आपला 1:30-2 जेवणाचा टाइम असतो त्यावेळेला उपवास तुम्ही सोडला तरी सुद्धा चालतो किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आत तुम्ही उपवास सोडला तरी सुद्धा चालेल. उपवास सोडण्याबाबत असं काहीही नाही. आणि आता या दिवशी एकच वेळा हे जे भाजलेले पदार्थ आहेत ना ते खायचे असतात. आता हे भाजलेलं आहे म्हणून 2 वेळा खाल्लं तर चालतं का? तर नाही चालत. आता ज्यांना उपवास वगैरे आहेत मग त्यांनी जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाल्ले तरी चालते किंवा तुम्ही फ्रूट वगैरे ज्यूस या गोष्टी घेऊ शकता. आणि उपवासाचे जरी तुम्ही पदार्थ बनवत आहात ना तर ते सुद्धा भाजून घेतले जातात. शक्यतो मी माझ्या घरामध्ये बघितलेलं नाहीये की उपवासाचे पदार्थ खाल्लेले, पण आजकाल बऱ्याच जणांना उपवास सोसत नाही म्हणून मी तुम्हाला एक ऑप्शन सांगितलेला आहे. तर हा जो उपवास आहे ना तो या पद्धतीने केला जातो. आणि शेवटच्या रविवारी याचं उद्यापन केलं जातं. याचं उद्यापन कसं करायचं? सेम या पद्धतीने पूजा करायची, याच पद्धतीने उपवास करायचा आणि शेवटच्या रविवारी तुम्ही तुमच्या भागामध्ये भरपूर महिला मिळत असतील तर त्या महिलांना बोलवायचं, हळदी कुंकू करायचं आणि त्यांना एक केळ तुम्ही देऊ शकता किंवा त्यांची ओटी तुम्ही भरू शकता. किंवा जास्त महिला मिळाल्या नाही तर 1-2 ज्या काही महिला असतील त्यांना बोलवायचं, त्यांना हळद कुंकू लावायचं,
त्यांना केळ वगैरे जे कोणतं फळ असेल ते तुम्ही देऊ शकता आणि त्यांची ओटी भरायची आहे। तर या पद्धतीने साधं सोपं या व्रताचं जे आहे ते उद्यापन करायचं आहे। आणि रविवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी स्नान झालं की या पूजेची उत्तर पूजा करायची असते। उत्तर पूजा करताना काय की थोड्याशा अक्षदा हातावर घ्यायच्या, सूर्यनारायणांची कालची जी पूजा केली ती करत असताना काही चूकभूल झाली असेल तर माफी मागायची आणि जी काही मी सेवा केली आहे, व्रत केलं आहे ते अगदी मनापासून केलेलं आहे, त्यामुळे तुमची कृपा माझ्यावर माझ्या कुटुंबावर कायम राहावी अशी प्रार्थना करायची आणि त्या अक्षदा या सूर्यनारायणावरती अर्पण करायच्या। आणि त्यानंतर जे काही आपण साईडला ठेवलेलं आहे बघा बोरं ते सगळं, तर ते तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांना खायला द्यायचं। आता आमच्याकडे काय ना लहान खेळणारी मुलं असतात तर त्यांना बोलवलं जातं, त्यांना खायला दिलं जातं हे। बाकी तुमच्याकडे कोणी नसेल तुम्ही ते घरात खाल्लं तरी सुद्धा चालेल। जी गणपती स्वरूप आपण सुपारी ठेवली होती ती तुम्ही देवघरासमोर तशीच ठेवू शकता। परत कोणत्या व्रताला तुम्ही गणपती बाप्पा म्हणून ती सुपारी वापरू शकता। रांगोळीने काढलेले सूर्यनारायण आणि आदित्य राणूबाई ह्या तुम्ही काढून घेऊ शकता। तुमच्या आजूबाजूला शेत वगैरे असेल तर ते शेतामध्ये थोडासा खड्डा करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा कुठे झाडं वगैरे असतील तर त्या झाडाच्या तुम्ही जो झाडाचं आळं असतं त्याच्यामध्ये तुम्ही आजूबाजूला हे टाकलं तरी चालतं, म्हणजे की पायंदळी वगैरे ती रांगोळी जी आहे ती येऊ द्यायची नाही, एवढी आपल्याला काळजी जी आहे ती घ्यायची आहे। आणि हो हे सांगायचं राहिलं, हे सूर्यनारायण काढल्यानंतर आपण ही आदित्य राणूबाई त्यांची पूजा झाल्यानंतर दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची जे सुपारी स्वरूप गणपती बाप्पा होते त्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता जो दूध साखरेचा वगैरे आपण सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवला तर ही बाहेर तुळशी समोर पूजा केलेली असते, म्हणून गावाकडे कसं मांजर वगैरे येतात तर त्यांच्यासाठी हे तीर्थ हा जो प्रसाद आहे त्या ते खाऊन जातात आणि हे गुळ खोबरं जे पण आहे ते पण तुम्ही बाहेर जे जनावर वगैरे येतात त्यांना खाऊ घालू शकता। आणि जर घरामध्ये पूजा केलेली असेल तर तुम्ही हे घरामध्ये तुम्ही प्रसाद खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो किंवा एखाद्या आजूबाजूला झाडाखाली वगैरे प्राण्यांना खाण्यासाठी ठेवला तरी सुद्धा चालू शकतं। एखाद्या रविवारी मासिक पाळी आली, तुम्ही गावाला गेले तर हा जो रविवारचा उपवास आहे तो जशा पद्धतीने आपण करतो तो उपवास करायचा। पूजा मांडणी गावाला गेल्यावर किंवा मासिक पाळी असल्यावर करणं शक्य होत नाही तर ती नाही केली तरी सुद्धा चालेल आणि तो जो रविवार आहे तो आपण या रविवारी काउंट करू शकतो, भले तुम्ही पूजा मांडणी केली नसेल तरी सुद्धा। कारण हे जे पौष रविवारचं व्रत आहे तर हे पौष महिन्यातल्या पहिल्या रविवारी सुरू होतं आणि शेवटच्या रविवारी समाप्त होतं। हे आपण पुढच्या महिन्यामध्ये वगैरे याचं उद्यापन करू शकत नाही, शेवटच्याच रविवारी याचं उद्यापन करायचं असतं। आणि शेवटच्या रविवारी मासिक पाळी वगैरे आली तर जे काही तुमचे 2-3 झालेले आहेत रविवार तर तेवढेच रविवार आपले झाले असं हे करायचं आणि हे व्रताचं पुढच्या वर्षी तुम्ही मग उद्यापन करू शकता। पण असं काही नसतं की पुढच्या महिन्यातल्या रविवारी वगैरे केलं तर चालेल का, असं नसतं। हे फक्त पौष महिन्यातील रविवारी केलं जाणारच व्रत आहे। नमस्कार।